पिंटू पाटील यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय अजयजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। पिंटू पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी अनिल दादांना विनंती करतो की आपण पुढे या आणि सन्माननीय पिंटू पाटील यांचा सन्मान करायचा आहे। सन्माननीय कैलासजी पाटील साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं आणि त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। त्याचबरोबर सन्माननीय रविशेठ हजारे यांचा देखील शुभागमन झालं आणि त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। त्याचबरोबर आपल्या गावचे जे प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक इथपर्यंत पोहोचले आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या आपल्या व्यासपीठावरती आपल्या मान सन्मानाची स्पर्धा आपल्या गावचा महोत्सव आपल्या गावचा उत्सव यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। सर्वांना विनंती करतो की आपण यायचं। चला जाऊयात मॅच कडे। शंभू 11 आणि त्रिशा 11। ओहो पहिला बॉल पहिलाच बॉल आय थिंक सो अमरने मागची पारी पुन्हा आठवण करून द्यायला सुरुवात केली आहे। दुर्गेशी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्या मंडळाकरिता 1000 रुपयाची देणगी आलेली आहे त्यांचा देखील आभार। पहिला बॉल वरती मोठा फटका आला धावा आला 6। पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळून काढलं गेले पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत एक धाव कंप्लीट केली आहे। दुसऱ्या धावेचा कॉल आहे फेकी करेपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या। टोटल 8 या आकड्यावरती विकीला पाहतोय गोलंदाजी करत असताना समीरच्या समवेत अमर ही जोडी पारंपरिक आघाडीची जोडी शंभू 11 संघाकडनं। मी काना पाटील यांना विनंती करेन की आपण सर्वेश पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे। सर्वेश चिकनगर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। दरम्यान प्रवीणजी पाटील साहेब प्रवीण हिरामण पाटील यांचं इथे शुभागमन झालं त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। 2 चौका 1 चौकार 1 षटकार आणि 1 डबल अशा मदतीने धावा फळकावरती 10 आहेत। फुल टॉस आहे आणि तो देखील कोणाच्या समोर अमरच्या समोर। ही सर्वात मोठी चुकी ठरेल कारण की अमर फॉर्म मध्ये आहे इन फॉर्म आहे अमर आणि फुल टॉसला त्याने पाठवले सरळ फुल टोल वसूल करण्याकरिता षटकार। आपल्या व्यासपीठावरती सध्या आपण पाहतोय चांगला चेंडू आहे ऑफस्टंपच्या बाहेर आणि त्यानंतर जर पाहिलं या रक्षकाच्या हातामध्ये सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी कॅच पकडा। आयुष आदेश मात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज जे आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय। 19 फळकावरती जाऊन पोहोचला गेला। षटक क्रमांक पहिलं समाप्त देखील झालंय आणि या 19 धावाच्या आहेत त्या अमरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले। 2 सिक्स आलेत 1 डबल आले 1 चौकार आले 1 सिंगल आली आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या फळकावरती 19 आकड्यावरती चांगली सुरुवात आहे दमदार सुरुवात आहे
एलिमिनेटर आपण ही मॅच पाहतोय. यातला विजेता संघ मेगा फायनल मध्ये धडक देईल. यातला विजेता संघ मेगा फायनल मध्ये 2 हात करताना दिसेल. पण पराभव झालेला संघाचा प्रवास इथपर्यंतच. कोण पुढे जाणार आहे? शंभू 11 संघ मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करून इथपर्यंत पोहोचलेत आणि आता त्यांना रोखण्याकरिता त्विषा 11 संघ, ज्या संघाने आज संपूर्ण दिवसामध्ये प्रभावशाली खेळ दाखवलाय. मागच्या मॅच मध्ये काहीशा चुका जरूर केल्या, पण त्या चुका सुधारवण्याकरिता आणखी एक संधी त्यांच्या समोर आहे आणि त्या संधीचं सोनं करताना त्विषा 11 संघ पाहावं लागेल कशा प्रकारे खेळ करतात. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीवरती सोमनाथ तयार. पहिला बॉल समोर खेळले, अगदी समोर डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ लॉंग ऑन दोघे पोहोचले तिकडे आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतायत जाऊन पोहोचल्या गेल्या 2-0 20 आकड्यावर. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 20 धावात. ओ बॅटची कडा लागली आणि त्यानंतर आता इनफिल्डच्या आतमध्ये थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतायत. धक्का पहिला, विकेट पहिला आणि परतताना दिसतील समीर. मैदानामध्ये दाखल झालेत. इनॅट नंबर 3 पोझिशन वरती, 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. सोडू दिलंय चेंडूला, पंचांचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती गुणफलक जे आहे ते तुम्हाला पुढे वाढताना दिसेल. जाऊन पोहोचल्या गेल्या धावा 21 एका विकेटच्या नुकसानवर. प्रोजेक्टेड स्कोर पहा किती दिसतोय. अशाच प्रकारे बॅटिंग चालत राहिली तर मग 63 दिसतोय, कारण की धावा सुरुवातीच्या घडीला पहिल्या षटकामध्ये फार वेगाने आलेला. इथे अपील तर स्ट्रॉंग आहे. पाहावं लागेल आता अंपायरचा डिसिजन काय येतोय. टप्पा पडला, उसळी घेतली. बॅटची कडा, बॅटची एज आहे की नाही हा प्रश्नचिन्ह सध्या उद्भवतोय. पण डॉट बॉल धाव कोणतीच नसेल हे तर क्लिअर आहे. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत विचार विनिमय केल्यानंतर पंचांचा इशारा येतोय की फलंदाज सुखरूप आहे आपल्या खेळपट्टीवरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 विकेट गमावताना धावा 21. चेंडू क्रमांक 4. लव फुल टॉस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने 23 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. बेनिफिट जरूर आहे. त्विषा 11 संघाचा जर विचार केला तर जिथपर्यंत अमर नॉन स्ट्रायकर एंडवरती राहतील किंवा अमर या जितके कमी चेंडू फेस करेल ना तितका फायदा त्विषा 11 संघाला होईल जरूर. कारण की अमरने मागच्या मॅच मध्ये देखील दाखवलं त्याचा खेळ किती आक्रमक आहे आणि या मॅच मध्ये देखील त्याने 7 चेंडूवरती 20 धावांवरती विराजमान आहे. हवेमध्ये उंची आहे. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये स्वतः फॉलो थ्रू सोडलाय गोलंदाजाने. पोहोचले जरूर. 1 बनवली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा इझिली कंप्लीट केला गेला आणि या 2 धावेच्या मदतीने 25 आकड्यावर जाऊन पोहोचला धावा. सोमनाथने एक काम जरूर केलं. विकेट तर मिळवलंय पण जे सर्वात मोठं आणि सर्वात जास्त गरजेचं आहे की धावेंची गती कुठेतरी थांबवायचं होतं ते काम केलं. कारण की मागच्या षटकामध्ये टोटल 19 धावा आलेल्या, त्यामुळे सोमनाथला जिम्मेदारी त्याच्यावरती फार मोठी होती की इकडनं धावा कमी द्यायच्या आहेत आणि तेच केलंय. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिल्यात. हा पहा अंतिम चेंडू. पंच वळतायत. पंच म्हणतात की सोमनाथ पुन्हा 1 बॉल हाताळावा लागेल तुला. अर्थात वाईड चेंडू आहे. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 26-26 आकड्यावरती. 14.18चा आताचा करंट रन रेट आपण पाहतोय. एलिमिनेटर
ही तिसरा एलिमिनेटरची मॅच आपण पाहतोय. सेकंड एलिमिनेटर आहे. ओहो, प्रॉपर यॉर्कर चेंडू होता. बॅटची कडा लागली, क्षेत्ररक्षकाला अडथळे आणि त्यानंतर लॉंग स्टॉप रिजन कडे चेंडू फरार. धावा 4, चौकार. सन्माननीय प्रवीण हिरामनजी पाडी साहेब यांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. शंभू 11च्या अगेन्स्ट आपण त्विषा 11 या दोन संघांना लढताना पाहतोय. आतापर्यंत धावा जर पाहिला तर आपण 2 षटकांचा खेळ समाप्त होताना पाहिला, 1 विकेट गमावताना पाहिला आणि टोटल 30 धावा बनताना देखील पाहिलात. आता शेवटचं अंतिम षटक आहे. जिम्मेदारी कोणावरती दिली जाईल आणि त्याचबरोबर आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक यांना सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. 30 धावा फलकावर, 2 षटक समाप्त झालेत. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये ऋतिकला आणलं गेले गोलंदाजी करण्याकरिता. 3ऱ्या षटकामध्ये काटकसरीची गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटक आहे, इकडे ठरेल की कितीचं टार्गेट समोर येतोय. त्यामुळे तुम्हाला आता चिवट गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तयार. पहिला बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगला आणि मग फेकी करेपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्यात आणि ठाऊक आहे अमरला की 2 धावा इनफ आहेत, कारण की स्ट्रायकर एंड वरती अमरला राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या 2च धावा आणि 2च्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचल्या 32, ज्यामधल्या अमरच्या नावावरती आहेत, अमरच्या खात्यामध्ये आहेत 22. संपूर्ण स्पर्धेमध्ये परिपक्वाने बॅटिंग करताना अमरला पाहिलंय. हो, चांगला बॉल आहे. एक गोष्ट आपण जरूर बारकाईने पाहिली, मागच्या मॅच मध्ये देखील एक साम्य होतं, या मॅच मध्ये देखील एक साम्य होतं. बघा, जेव्हा अमरच्या अगेन्स्ट तुम्ही फुल्लर लेनचे या प्रकारचे चेंडू हाताळलेत ना, तेव्हा अमर शांत राहिलाय. मागच्या मॅच मध्ये देखील अंतिम षटकात पाहिलं होतं यॉर्कर डिलिव्हरीवरती अमरला कुठेतरी शांत ठेवण्याचं काम, आणि आता देखील तेच पाहायला मिळतंय. अमरच्या अगेन्स्ट फुलर लेनचे चेंडू अधिक प्रभावशाली आहेत. मागे ठेवलाय, चुकी केली. याच गोष्टीचा उल्लेख केलेला की जर मागे चेंडू ठेवला तर मग अमर त्याला पाठवेल सरळ पलाटामध्ये, आणि तो चेंडू फेकून दिलाय षटकाराकरिता. सुपर फटका होता, जसा पाहिला ओव्हर चेंडू आणि ओव्हर पिच चेंडूला सरळ लॉफ्ट करताना वाईडिश लॉंग ऑन साइड डोक्यावर धमाकेदार 6. ही सर खरी ताकद आहे या बॅटरची. पुन्हा मागे ठेवलाय, पुन्हा भाई साहब तू डालते जा मैं मारते जाऊंगा, यह है जलवा अमर का. दोन चेंडू, 2 6, 2 षटकार जोडले आणि शांत किती वेळ राहील अमर, हेच म्हणतं की शांत राहील, मी संत नाहीया. आणि एक येईल का? फुल टॉस केलाय, मिस झाले, बॅटची कडा लागली. आता पाठीमागे चेंडू धावतोय, त्याच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, 2च धावा घेईल. ठाऊक आहे अमरला स्ट्राईक गरजेची आहे. आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती 46 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 त्याच भीमासाठी चेक केला जाईल. रिव्ह्यू फ्रॉम बॅटिंग साइड, अंपायर साइड. ओके फाइन. तिसरे पंच आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर चेक करतायत. फुल टॉस डिलिव्हरी जरूर होती. आता हा कमरेचा वर जर चेंडू असेल तर मग बिमर घोषित केला जाईल. कमरेच्या खाली असेल
तर मग सेफ डिलिव्हरी असेल. पाहावं लागेल काय. आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर या चेक करा. दरम्यान आपले गावचे भावी सरपंच काळूरामजी पाटील साहेब, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. नाव इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा पहा ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर. जिथे चेंडू लँड झाला तो डीप होत होता, त्याच्यामुळे हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचतोय की फेअर डिलिव्हरी आहे. योग्य तो डिसिजन. क्रिकेट हा फेअर गेम आहे आणि फेअर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. शेवटचा अंतिम बॉल 46 वरती डाव आहे सध्या तरी. आपटून टाकायचा प्रयत्न केलाय, पंचांचा इशारा काय तो की अधिक उसळी आहे, त्यामुळे वाईड बॉल. आणि आता पंच इकडनं ताकीद देखील करतील गोलंदाजाला. चला बघा, आमच्या पंचांकडे खूप सारा अनुभव आहे आणि योग्य तोच डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सो डोंट आर्ग्युमेंट विथ अंपायर्स, रिस्पेक्ट द अंपायर्स. हेच म्हटलं होतं की अंपायर्स आता ताकीद करतील गोलंदाजाला की 1 फॉर दी ओव्हर. आणि तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहू शकाल. मी म्हणेन की अगदी योग्य डिसिजन आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी फार जास्त होती. हा पहा शेवटचा बॉल. जा 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 घेऊन ये. बाहेर आहे बॉल. षटकार आला आणि अमरच्या बॅटमधनं हा धमाका पाहताच धाव फलकावरती धावा 53, वैयक्तिक 42 वरती अमर नॉट आउट आहेत आणि आता विजयाकरिता 54 धावेंचं आव्हान. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आर्यन प्रीमियर लीग 2025 पर्व 6 आणि अंतिम चरणामध्ये ही स्पर्धा पाहतोय.
54 धावांचं मोठं आव्हान आहे, पण मी म्हणेन की हे दोन्ही संघ जे आहेत ते सर्व संघांना पराभूत करून इथपर्यंत पोहोचले, त्यामुळे एकाच एक मॅच आहे. दरम्यान सन्मान्य वैभव पाटील यांचे ते शुभागमन झालं, त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. चला 54 धावांचं आव्हान ऋतिक आणि विकी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. पहिलाच बॉल, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. समीर आलेत गोलंदाजीवरती, षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता. ज्या मागच्या मॅच मध्ये जेव्हा आले होते तेव्हा समीरने 3 विकेट काढले होते. आता या मॅच मध्ये समीर काय करतोय पाहावं लागेल. पहिला तर डॉट आलाय. दुसरा बॉल समीरला पाठवलाय बाजूच्या पलाटामध्ये, धावा 6. हो हो, स्ट्रोक खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. चेंडूची मेरिट, चेंडूची लेंथ, चेंडूची लाईन ओळखली आणि त्यानुसार हा फटका चांगला आहे, दमदार आहे. बॉटम हँडचा वापर देखील खूप चांगल्या पद्धतीने केला आणि पाठवला एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. 4 धावांकरिता. ऍक्शन रिप्ले पहा, ऑप्शनच्या बाहेर होता. खूप चांगल्या पद्धतीने बॅटची फेस ओपन केली आणि मी म्हणेन की हा टायमिंग वरती बॉल निघून गेलाय. ताकदीचा उपयोगच केला नाही, फक्त समोरच्या गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि चेंडूला 4 धावांसाठी पाठवला. स्लो बॉल हलक्या गतीने खेळलाय. इनफिल्ड मध्ये थोडी चुकी घडेल. एक धाव तर बनवली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडे अडथळे आले, पण त्यानंतर 2 धावा इझिली कंप्लीट केला आणि या 2 धावेच्या मदतीनं पाठलाग तरी चालू आहे 53 धावेंचा. आणि आता 53 धावेंचा पाठलाग करताना धावसंख्या 12 आकड्यावरती. चांगला स्टार्ट आहे, सुरुवात चांगली पाहायला मिळते. 4 चेंडू फेकून झालेत आणि या 4 चेंडू मध्ये 1 सिक्स, 1 चौकार, 1 डबल आणि 1 डॉट. 12 धावा टोटल गरजेच्या आहेत आणि तुम्हाला अशाच वेगाने खेळणं गरजेचं आहे. हवेमध्ये खेळल्यात, उंची, लांबी, कव्हर केलाय डिस्टन्स, मिळतील धावा 6. आलाय षटकार. पंधराचा अवरेज आता सध्या. एकच धाव बनवली जाईल कारण की स्ट्रायकर एंड वरती राहणं गरजेचं आहे. अमर आता गोलंदाजीवरती आलेत. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय विकीला, ज्याने मागच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठून काढल्यात आणि विकी है तो मुमकिन है असंच म्हणावं लागेल. जसं समोरच्या संघामध्ये अमर होता तसा इकडे विकी आहे
आणि दोघे हे लढवय आता अमोरे सामोरे आहेत, म्हणजेच म्हणावं लागेल दोन वाघ एकामेकासमोर लढतात. बेस्ट वर्सेस बेस्ट आतापर्यंतची सुपर लढत. इथे पहा स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न केला, स्वीप केला होता, क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे आणि मिळाली विकेट. मिळाली विकेट, सफलता मिळाली. विकीला शांत करण्याकरिता अमरला आणलं होतं आणि म्हटलं ना की बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये जिंकलाय अमर. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. फिल्डिंग लगेचच लावा. वन हँड इन द एअर. आपण पाहूयात एक्झॅक्टली काय झालं. या आधी एक आली होती धाव, ऑप्शनचा बाहेर चेंडू होता, स्वीप करायचा प्रयत्न केला, थोडं दूरवरनं खेळले, शफल तर जरूर केलं होतं पण स्ट्रोक ज्या पद्धतीने बनवलं त्या पद्धतीने खूप दूरवरनं खेळले होते, त्यामुळे क्षेत्र कुठेतरी चुकीचं डिसाईड केलं होतं. कदाचित ऑप्शनचा बाहेर बॉल होता, बॅटची फेस ओपन करून एक्स्ट्रा कव्हर किंवा वेट करून पॉइंटला पंच करता आलं असतं, कट देखील करता आलं असतं, पण डिसाईड केलं होतं ऑन साईडला खेळायचं, लांबवरनं खेळायचा प्रयत्न केला. चेंडूच्या मॅरेट पर्यंत नव्हते पोहोचले, त्यामुळे तेवढासा डिस्टन्स चेंडूने कव्हर नाही केलं आणि मग स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने त्यानंतरची जिम्मेदारी स्वतःवरती घेताना कॅच कंप्लीट आणि 25 वरती धक्का पहिला. आणि आता आला मिथून, डावकुरू आताचा बॅटर. मिथूनला सध्या आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर, पण जिथे बॅटिंग सोडून गेलाय ऋतिक तिथेच मिथुनला बॅटिंग उचलून घ्यावी लागेल. हवेमध्ये खेळले होते, वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का, धक्का क्रमांक हा तिसरा. मान्य अनिलजी चिकनगर छोटे उद्योगपती यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत 2000 रुपये मंडळाकरिता सुपूर्त केले गेलेत, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. आणि जातोय पुन्हा एकदा मॅच कडे. प्रेम आलेत आता नवीन बॅटिंग करण्याकरिता. क्रमांक 4 वर 9 चेंडू 29 समीकरण सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता मोठ्या फटक्यांची फार गरज आहे, अत्यंत गरज आहे मोठ्या फटक्यांची, कारण की मोठे फटके आले तर मॅच तुम्हाला जवळ येताना दिसेल, अदरवाईज मग खूप दूर जाईल मॅच. अमरचे हे 3 चेंडू महत्वाचे आहेत, आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. शेवट गोलंदाजी करतोय अमरची, आणखी एक विकेट हॅट्रिक. भाई अमर आप कर भी क्या रहे हो, बल्लेबाजी करने आते हो तब भी कमाल करते हो और गेंदबाजी करने आते हो तब धमाल करते हो. लगातारचे 3 विकेट आणि आता मॅचचं समीकरण देखील बदलताना दिसेल. 25 वरती 3-4 चेंडूंचा खेळ समाप्त, अजून देखील 8 मध्ये बनवायच्यात विजयाकरिता. धावा इकडनं 29. सोमनाथ जर बॅक टू बॅक 2 षटकार जोडले तर बोल ना भाया या ग्रुप कडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गती कमी केली आहे, ऑप्शनचा बाहेर आहे आणि वाईट चेंडू. खरं तर मी कौतुक करेन अमर या गोलंदाजाचं, कारण की अमरची गोलंदाजीचा जर विचार केला तर त्याची गती कमी आहे, त्यामुळे बॅटरला वेगवान चेंडू येत नाही, त्यामुळे थोडासा व्यत्यय निर्माण होता चेंडूला बॅटवरती मिडल करण्याकरिता, पण टप्पे चांगले आहेत. हा पहा पुन्हा एकदा वळणदार गोल चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय, स्वतः अमर पोहोचले. दोघांच्या मधोमध चेंडू आहे आणि डायरेक्ट हिट झालं असतं तर काम झालं असतं, पण 2 धाव बनल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं धाव फळकावरती धावा जाऊन वाढतायत, पोहोचतायत. त्या म्हणजे 28-28 या आकड्यावर 7 मध्ये बनवायच्यात आता विजयाकरिता धावा 26. एक 6 आला तर मग 6-20. शेवटचा अंतिम चेंडू.
अमर तयार. आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉल आणि समाप्ती झाले. षटक क्रमांक दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54 रनचेस मध्ये धावा बनवल्या 26-28 आणि विजयाकरिता बनवायच्या 26. 6-26 चा खेळ बाकी आहे. दरम्यान रविशेठ राघव हजार यांच्या माध्यमातून आपल्या मंडळाकरिता रोख रक्कम 1000 रुपयाचं धनादेश आपल्यापर्यंत पोहोचले, त्यांचा देखील आभार. थोडा वेळ वाचवा, अजून मेगा फायनलची मॅच देखील आपल्याला मंडळी खेळवायची आहे, सो थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करा. 6-26 ची गरज आहे. कोण होणार इकडनं एलिमिनेट पाहावं लागेल. ऑप्शनचा बाहेर आहे चेंडू, पंचांचा इशारा आहे तो वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव मग बनवायच्यात आता 25. 6-25 चा खेळ. इंग्लंड वर्सेस वेस्ट इंडिज T20 2016 मॅच आठवावी लागेल. कार्लोस ब्रेथवेट बनेल का? इकडे पहा, फुल पॉवरफुल चेंडू गुल, धावा 6, षटकार. जरूर जसं 2016 T20 ज्यावेळेस इंडियामध्ये खेळवली गेली होती त्यावेळेस 24 धावांची गरजच होती. 8 विकेट पडले होते आणि इंग्लंडच्या अगेन्स्ट कार्लोस ब्रेथवेटने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती तीच बॅटिंग आठवावी लागेल. तेव्हा देखील 6 मध्ये 24 ची गरज होती. इकडे देखील तेच समीकरण आहे. पहिला तर आलाय, चेंडू पोचवा लगेचच. दरम्यान सन्मान्य काळूराम हिरामन पाटील साहेब, त्याचबरोबर विलासजी पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. बोला तयार. ओहो, पुन्हा पुन्हा उडवलाय, पण यावेळेस डिस्टन्स नाहीये आणि तिकडे कॅच कंप्लीट केली. असं वाटत होतं की हा बॅटर जीवनदान देईल, पण आता तो परत आलाय माघारी. कैलाशी राघव पाटील साहेब यांचं देखील इकडे शुभागमन झालं, त्यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर निलेशजी पाटील साहेब आपलं देखील इथे शुभागमन झालं, तुम्हाला देखील विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. तृण विलवनचे पॅकर त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. श्लोक 11 से ओनर शुभम बाळाराम पाटील यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. ऑप्शनचा बाहेर हा चेंडू. त्याचबरोबर शंभू 11 पॅकर अमीर चंद्रकांत हजारे यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर नितीश 11 पॅकर छगनजी पाटील साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. प्रवीण हिरामन पाटील यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या व्यासपीठावर. मॅचकडे वळतोय पुन्हा एकदा. आता समीकरण औपचारिकताच राहिली आहे. समीकरण जे आहे ते औपचारिकता बनलं. एक चेंडू 19 जावा, अशक्य असं वाटणार हे समीकरण सध्या तरी आपण मैदानामध्ये पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू आणि तयार आहे संघ शंभू 11 मेगा फायनल मध्ये जाण्याकरिता. आणि हा शेवटचा अंतिम चेंडू कोणती जाऊ नाहीये. हार्ड लक द्विशा 11 संघ, तुमचा प्रवास खूप चांगला होता, तुम्ही खेळ चांगला दाखवला आणि खरे तर प्रीमियर लीग हा गावचा उत्सव आनंदातच खेळायचा असतो, आनंदातच साजरा करायचा असतो. हार जीत एक वेगळा भाग असतो,
आपण शुभेच्छा देऊयात आपण सर्व संघांना आणि स्पेशली शंभू 11 संघाला जो जाऊन पोहोचला मेगा फायनल मध्ये। लगेचच या मेगा फायनलचे दोन्ही संघ शंभू 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट मेगा फायनल मध्ये लढताना दिसेल तुम्हाला क्रितिश 11।